बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाल्मिक कराड समर्थकांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसून आलंय। कोणत्याही बॅनरवर अनधिकृत मजकूर किंवा गुन्हेगारांचे फोटो न छापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आणि असं असताना सुद्धा ईदे मिलादच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो झळकले। वाल्मिक कराड हा मस्ताजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। परळीतील मुख्य कमानीवर हे बॅनर लावल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वानंद, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले होते पण तरी सुद्धा वाल्मिक कराडचे फोटो मोठ्या अभिमानाने बॅनरवर झळकताना दिसतायत। काय कारवाई होणार आहे? बघितलं तर 10 ऑगस्ट रोजी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी एक आदेश पारित केला होता। त्यामध्ये असं म्हणलं होतं की बॅनर लावण्यापूर्वी त्याच्या मजकुराची पडताळणी करणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच जे अनधिकृत बॅनर आहेत त्या फलकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे एखादा गुन्हेगार किंवा गुन्हेगाराचं उदात्तीकरण करणारे बॅनर्स कुठेही लावण्यात आले तर यावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले होते आणि त्यानंतर हे आता बॅनर पळीत लावण्याचे दिसून येत आहे। आता नेमकं यावर प्रशासन काय कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण 10 ऑगस्ट नंतरच हे बॅनर आज पळीत झळकले दिसत आहेत। प्रज्ञा। स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।